आतापर्यंत आपण विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तिमत्वांची चर्चा केली, परंतु आज आपण थोडंसं वेगळं करणार आहोत. कारण या स्पर्धेच्या युगात परीक्षांचं महत्व अतिशय वाढलेलं आहे आणि त्या अनुषंगाने शैक्षणिक क्षेत्रात आपलं काम करणारे, आपलं कर्तव्य बजावणारे आणि मुख्य म्हणजे सामाजिक बांधिलकी जपून मोफत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे असे एक व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे. आपल्यासोबत आहेत आज उमाकांत चौधरी सर. नमस्कार सर. खरं म्हणजे सर म्हणजे मी त्यांना शिक्षक या नात्याने आज त्यांना मी संबोधतोय. खरं म्हणजे 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना या माध्यमातून मार्गदर्शन होणार आहे. नमस्कार, मी संदीप सरवणकर. जनशक्तीच्या शिकण्या यशाची चर्चा ध्येय वेळेची या सदरात आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत उमाकांत चौधरी सर. सर नमस्कार. नमस्कार सर, आताच मी एक बोलता बोललो की या स्पर्धेच्या युगामध्ये परीक्षांचं महत्व वाढलेलं आहे. काय सांगू शकाल तुम्ही? परीक्षा किती महत्वाच्या आहेत आणि त्यांना सामोरं जाण्यासाठी आता काय करायचं आहे आपल्याला? खरं तर परीक्षा म्हटली तर आपल्या सर्वांच्या पोटामध्ये एक गोळा येतो, भीतीचा गोळा येतो. पण त्या भीतीबरोबर जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, यश जर आपल्याला पाहिजे असेल, तर त्याच्या प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला परीक्षा द्याव्याच लागतात. आणि या परीक्षेमध्ये नुसतं परीक्षा लिहून, पेपर लिहून होत नाही, तर घवघवीत यश पण यावं लागतं. जर तुम्ही 10वी आणि 12वीचा विचार जर करत असाल, तर 10वीच्या परीक्षा महत्त्वाच्या का आहेत? तर आपला जो विद्यार्थी असतो, तो विद्यार्थी साधारण बालवाडीपासून शाळेत जात असतो. पहिला त्याचा प्राथमिक टप्पा करतो, मग माध्यमिक टप्प्यामध्ये येतो आणि त्याचं जे शेवटचं वर्ष असतं, म्हणजे 12 वर्षानंतरचं जे शेवटचं वर्ष असतं, ते 10वीचं वर्ष असतं, इयत्ता 10वीचं वर्ष असतं. आणि तिथे गंमत अशी असते, की ते 10वीला जे तुम्हाला पर्सेंटेज येणार आहे, त्या पर्सेंटेजवर ना तुम्ही 12 वर्ष जीवनात काय केलं, ओके. शैक्षणिक जीवनात तुम्ही काय केलं? काय केलं हा. त्याच्यावरती ठप्पा लागणार असतो, शिक्का लागणार असतो. म्हणजे कसं, जे विद्यार्थी 80च्या वरती आले हा. ते हुशार विद्यार्थी. ओके. मग त्या हुशार विद्यार्थ्यांबरोबर त्या पालकांचं कौतुक समाजाकडनं होत असतं, बरोबर. किंवा शिक्षकांकडनं, नातेवाईकांकडनं होत असतं. त्याच्यापेक्षा खाली या, म्हणजे 80 ते 60 म्हणजे बरे विद्यार्थी, ओके. हा. असं होत असतं. आणि मग 60 खाली 35च्या मधले, की हा बाबा यांनी यांचं शालेय शिक्षण जे आहे ते कसं तरी पूर्ण केलेलं आहे, असा एक समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन होत असतो. बरोबर. म्हणून 10वीला चांगले मार्क आलेच पाहिजे, हा जो हट्ट पालक करतात, शिक्षक विद्यार्थ्यांकडे करतात, तो वाजवी आहे. कारण की त्या मार्कांवरती आपलं पुढचं भविष्य, पुढची वाटचाल महत्वाची असते. बरोबर. हो. म्हणून 10वीच्या परीक्षा ह्या महत्वाच्या आहेतच. आणि मग त्याच्यासाठी संपूर्णच म्हणजे आपल्याला आपलं कुटुंब मदत करत असतं, शाळेतले शिक्षक मदत करत असतात आणि इतर गोष्टी तर आहेतच. म्हणजे कोरोनाच्या आधी जर आपण विचार केला, तर शाळा सांगत होती की मुलांना मोबाईल पासून लांब ठेवलं पाहिजे. बरोबर. कोरोना नंतर एक मोठा इम्पॅक्ट झाला, की शाळा सांगते की पालक सभेचा मेसेज हा आता मोबाईल वरती द्यायला लागली. राईट. म्हणजे हा. शाळेने जशी पाटी पेन्सिल, पुस्तक वही, हो. दप्तर कंपास, तसं आता मोबाईलला सुद्धा शैक्षणिक साहित्यांमध्ये घेतलेला आहे, मोबाईल सुद्धा शैक्षणिक साहित्यामध्ये आज हे कोरोनानंतर समाविष्ट झालेला आहे. झालेला आहे. पण हा मोबाईल आपण परीक्षेला वापरू नाही शकत. बरोबर. मग परीक्षेला आपलं काय, तर आपण जेवढंही ज्ञान संकलित केलेलं आहे, आकलन केलेलं आहे, ते एका विशिष्ट वेळेमध्ये त्या पेपरवरती त्याची मांडणी करणे. आणि योग्य मांडणी झाली तर विद्यार्थी जिंकला, आणि अयोग्य मांडणी झाली हा. तर आपल्याला माहितीच आहे पुढे त्या विद्यार्थ्याबरोबर समाज किंवा कुटुंब कोणत्या पुन्हा एकदा ह्याच्याने प्रयत्न बघतं. करू असं आपण म्हणू. म्हणजे हा तो हा प्रयत्न हा हुकला हा पुन्हा म्हणजे एकदा पुन्हा बघू. एकदा प्रयत्न करू असं आणि आपण. हा. काही वर्षापूर्वी तर ते ऑक्टोबर आणि मार्च हो, यांच्यालाच हो. झालेलं आहे. हा. हा. तर पुन्हा म्हणजे लगेच 1.5 महिन्यामध्ये प्रयत्न करू आणि आपण पास होऊ, अरे वा. अशा हा. अशा पद्धतीने विद्यार्थी वाचवण्यासाठी शासनाने प्रयत्न केले. आणि आज अ, यशस्वी जीवनाचा पाया म्हणजे पहिली पायरी, दुसरी पायरी, तशी मुले यशस्वी जीवनाची जी मधली पायरी असते ती परीक्षा असते. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात
एक तर शालेय अभ्यासक्रमातनं परीक्षा घेतली जाते बरोबर, हा. किंवा अनेक असे प्रसंग येतात की ज्या आपल्याला परीक्षा परीक्षा ही समोर दिसतेच, परीक्षा ही आपल्याला द्यावीच लागते. द्यावीच लागते. म्हणून हा अविभाज्य घटक आहे बरोबर. मानवी जीवनातला म्हणजे परीक्षा. परीक्षा हा आपल्या जीवनातला एक अविभाज्य घटक आहे, असं सरांनी सांगितले. हा, परंतु या घटकाला, या वळणावर आपण कसं वागायचंय आणि आपण कसं त्याला सावधगिरीने पुढे जायचंय, याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत सरांची. सर, इयत्ता 10वी 12वीची परीक्षा या जीवनातील अतिशय महत्वाचा टप्पा असं तुम्ही म्हटलं. ते थोडंसं मला अजून विश्लेषण करून सांगा. म्हणजे हा महत्वाचा टप्पा का? असं बरेच शिक्षक तज्ञांचं पण इथेच म्हणणं आहे, की 10वी 12वी हा महत्वाचा टप्पा आहे. असं जसं तुम्ही आता बोलता बोलता बोला, की तिथूनच पुढची वाटचाल आपली होणार आहे. जशी हां. आपली जशी आपली प्रचलित शिक्षण पद्धती आहे, त्याच्यामध्ये एक ढोबळ मानेने असे नियम केलेले आहेत. काही ठिकाणी अपवाद आहेत. ढोबळ मानेने नियम असे केलेले आहेत, की विशिष्ट मार्क असतील तर आम्ही सायन्सला जाणार. जास्त ओके. मार्क असेल तर आम्ही हां. सायन्सला हां, जाणार. याला आपण रूढ म्हणू. हां, बरोबर. हो. की मग मी मेडिकलला जाईल किंवा इंजिनिअरिंगला जाईल. हं. थोडे कमी असले कॉमर्सला जाणार. हं. थोडे कमी असणार मग आमच्यासारखं आर्ट्स हां, बघणार. हां. आणि जेमतेम असले तर आय-टी-आय सारखा पर्याय आहेच आपल्याकडे. तर हे जी वर्गवारी झालेली आहे, या वर्गवारीमुळे मुलांच्या कौशल्यानुसार त्यांना शिक्षण दिले जात नाही. ही जी वर्गवारी झाली आहे, कारण की ही अंकांवरती झालेली असते. जो ओके. अभ्यासक्रम असतो, त्या ओके. अभ्यासक्रमावरती आपण काही अंक घेतो बरोबर. आणि त्या अंकावरती इथे कौशल्याचा आणि याचा हं. आता तर मोठ्या प्रमाणात त्याच्यात बदल येऊ घातलेला आहे. हं. आणि कॉलेज लेव्हलला तर जी आपली NEP आहे 2020 हं. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, ओके. त्याच्यानुसार याच्यात बदल सुरू झालेले आहे आणि अच्छा. त्याची अंमलबजावणी पण काही ठिकाणी सुरू झालेली आहे. होतंय. हां. पण याच्यामध्ये थोडासा आपण मग लेखी परीक्षेबरोबर तोंडी परीक्षेला पण महत्व इथे दिलेलं आहे. बरोबर. असाइनमेंटला महत्व दिलेलं हं. आहे. म्हणजे जे प्रकल्प असतात त्या हं. प्रकल्पांना महत्व दिलेलं आहे. तर एकंदरीत आपल्याला यश हवं असेल तर परीक्षा महत्वाची. छान. अ, आपल्याला एक प्रश्न पडला असेल, की आज आपण शैक्षणिक बाबतीत बोलताना सरांना तर आमंत्रित केलंय. बरोबर ना? मग आम्ही का ऐकावं सरांचं? असा तुमच्या जर मनात प्रश्न पडला असेल, तर आता मी हा जो आमचा विषय चाललाय, हा खूप फ्लो छान चालला होता. पण हा फ्लो चालला मी थांबवतो. आपण कोणाबद्दल बोलणार आहोत आणि त्यांचं महत्त्व काय आहे किंवा ते कोण आहे, त्यांची ओळख आपण करून त्याची दिलीच नाही. मी फक्त सांगितलं, की शैक्षणिक क्षेत्रातलं एक व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे. सर, उमाकांत चौधरी हे मला नाव माहिती आहे आणि तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात काम करता हे मला माहिती आहे. परंतु त्या अजून खोल जाऊन मला जरा तुमची थोडीशी ओळख प्रेक्षकांना करून द्यावीशी वाटते. आणि जर ती तुम्ही स्वतःहून करून दिलं तर मला वाटतं अजून चांगलं होईल माझ्यापेक्षा. कारण बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ते मला माहिती पण नाहीयेत आणि इतरांना कोणालाही माहिती नाहीये. ओळख म्हणजे माझं नाव उमाकांत श्रीकृष्ण चौधरी. जन्म इथेच कल्याणपूर्व इथेच झालं. शिक्षण देखील इथल्याच गणेश विद्या मंदिरमध्ये 10वी पर्यंत आणि त्याच्यानंतर बिर्ला कॉलेज, RKT कॉलेज, B.Edला कोकणात गेलो, वाह! देवगडला, पंत वालावलकर अध्यापक क्या बात महाविद्यालय. है! क्या बात है! आणि म्हणजे सांगताना अभिमान असा वाटतो की B.Edला CET लागलेली आणि CETची आमची पहिली बॅच होती. तर माझं B.Ed तिथनं झालं, MA एज्युकेशन झालं, MA RKT कॉलेज आणि त्याच्यानंतर MSW टिळक महाराष्ट्र विद्यापीठ खारघर इथून मी माझं पूर्ण शिक्षण पूर्ण केलं. आणि पहिली शाळा मला जी लाभली ती तिसाई विद्यालय तिसगाव ची शाळा होती. आणि त्या ठिकाणी मला 3 विषय शिकवण्याची संधी भेटली. मराठी, इतिहास आणि संगणक. 1 वर्ष काम केल्यानंतर आणखीन चांगली बदलापूरची आणखीन एक स्कूल भेटली. मग मी तिकडे गेलो, प्रगती विद्यालयात गेलो. त्या ठिकाणी 2009 पर्यंत काम केलं. प्रगती विद्यालयाचं विशेष हे होतं की काम करत असताना आपण आजीवन विद्यार्थी असतो आणि त्या गोष्टी मला तिथे जाणवल्या. तिथे मला भरपूर काही शिकायला भेटलं. कारण ती जी शाळा होती आमची ती नापासांची शाळा होती. अच्छा. हो. आम्ही काय करायचो, इतर शाळेतले जे नापास विद्यार्थी आहे 8वी ओके. 9वी चे हां. त्यांना आम्ही घेऊन यायचो आमच्याकडे आणि अच्छा. त्यांना 17 नंबरचा फॉर्म भरून 10वी साठी तयार करायचो. अरे!
अच्छा, हा. आणि सांगायला आनंद हे वाटतो की त्याच्यातनं जी आमची जेवढ्याही बॅचेस निघाल्या हा. त्या आज त्यांच्या वैयक्तिक जीवनात आणि हा. सामाजिक जीवनात पण सक्सेस आहे. हा. आमचे 100% रिझल्ट त्याच्यातनं लागत गेले. अच्छा. मग हा प्रवास पुढे जात असताना हम्म. एक घटना घडतात सर्वांच्या आयुष्यात. तशी एक खूप चांगली घटना घडली आणि ठरलं की आता नोकरी करायची नाही. मग काय करायचं? तर आपण काम करूया आणि मग काम करायचं तर कशात काम करायचं? तर शिक्षण क्षेत्रात काम करूया, सामाजिक क्षेत्रात काम करूया आणि मग 2010ला स्टडी वेज बहुउद्देशीय संस्था जे आमचे मित्र हम्म. आम्ही शाळेत किंवा कुठे कॉलेजला एकत्र आहोत अशांनी एकत्र येऊन आम्ही ही संस्था सुरू स्टडी केली. वेव्हचं खूप छान सर्वत्र प्रसिद्ध आहे स्टडी वेव्ह. तुम्ही पहा स्टडी वेव्ह तुम्हाला वेबवरती मिळणार. नक्कीच आम्ही आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती पण आहोत हा. आम्ही. हा. आणि त्यात पण सांगायला असं आवडेल की वैदिक गणित हे आम्ही मोफत ऑनलाईन माध्यमाने शिकवलेलं आहे. आमचे 8 वर्षापूर्वी आम्ही 1 मे ला लॉन्च केलं अच्छा. आणि ते संपूर्ण 27 व्हिडिओ आहेत आणि ते मराठीमध्ये आहेत. ओके. ज्याद्वारे आम्ही त्या मोफत आहेत का? मोफत आहे, मोफत. त्याच्यात 1 ते 100 पर्यंत पाढे, 1 ते 100 पर्यंत वर्ग, वर्गमूळ, गुणाकार, भागाकार ह्या सगळ्या गोष्टी अगदी 20 ते 30 मिनिटामध्ये सॉरी सेकंदामध्ये आपण करू शकतो. हे सर्व आहे. आणि हे सर्व करत असताना आम्ही कल्याणपूर्वमध्ये उपक्रम सुरू केले, की आमच्या कल्याणपूर्वमध्ये आंतरशालेय स्पर्धा नव्हत्या. तर आम्ही सर्व शाळांना एकत्र येऊन स्पर्धा भरवायला सुरुवात केली. त्याचं नाव पण बरोबर काहीतरी अश्वमेध आंतरशालेय स्पर्धा हा. आहे. हा. आणि खूप छान आम्हाला त्याचे तिथून भरपूर काय भेटलं. अश्वमेधने आमच्या संस्थेला भरपूर काय दिलं. सर्व शाळांनी आम्हाला खूप चांगला पाठिंबा दिला. मला आठवतं की आम्ही जेव्हा अश्वमेध सुरू केलं तर आमच्याकडे एकूण 7 शाळा होत्या ज्यांनी पार्टिसिपेट केलं. आणि कोरोनाच्या आधी जेव्हा आम्ही अश्वमेधला घेऊन थांबलो हा. त्याचं कारण हे होतं की मुख्यमंत्र्यांनी खेळ म्हणून कॉम्पिटिशन आणलेले. ओके. हा. ऑलरेडी कॉम्पिटिशन होतं, मग आपण कॉम्पिटिशन का करावेत म्हणून आम्ही थांबलो. आणि मग कोरोना लागला त्या वर्षी आमच्याकडे 42 शाळा होत्या. आणि अश्वमेध डिझाईन करताना पण तसंच डिझाईन केलंय. पहिल्या बाकापासून शेवटच्या बाकापर्यंत सर्व विद्यार्थी स्पर्धेमध्ये येतील. ते कसे? पहिला भाग वक्तृत्व स्पर्धा, हम्म. पहिला भाग निबंध स्पर्धा, ओके. मधला भाग चित्रकला स्पर्धा, अच्छा. मधला भाग प्रश्नमंजुषा, अच्छा. अं, मागचा टप्पा सर्वात महत्वाचा हा. कबड्डी, खो खो, क्रिकेट. तर मागच्या टप्प्यात भरपूर हुशार विद्यार्थी असतात ना? नक्कीच, नक्कीच. आणि हे संपूर्ण संगीतात नृत्य. अरे वा. पण आमचे जेवढेही वर्ष आमच्या नृत्य स्पर्धा झाल्या हम्म. त्याच्यामध्ये महाराष्ट्राची लोकधारा आणि राष्ट्रभक्तीपर गीतं अच्छा. ही थीमच राहिली आणि याच्या पुढेही होताना ही थीम राहणार. असं सर्व काम चालू असताना आम्ही लक्षभेद मुलांसाठी मार्गदर्शन पर व्याख्यानाची सिरीज लावली. ओके. इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची तर जेव्हा स्वच्छ भारताचा सर्वे झाला 2014-15ला आणि आपलं कल्याण शेवटच्या 10 मध्ये आलं. आणि ही जेव्हा बातमी काही लोकांनी आम्हाला हा. सांगितलं अरे तू कल्याणला राहतो ना, तुमच्याकडे असं. हा. तर कुठेतरी असं मनामध्ये वाईट वाटलं. मग अच्छा. बोललो चला काम करूया. मग काम काय करूया? तर आम्ही मग 2-2, 3-3 दिवसाचे वर्कशॉप घ्यायला सुरुवात केली स्वच्छ भारत अभियानावरती. अरे वा. फंडिंग नाही, काही नाही, म्हणजे कोणाला सांगायचं नाही. हा. याच्यात आमची अजून एक संस्था सहयोग सामाजिक संस्था. सहयोग सामाजिक संस्था. तर विजय भोसले यांच्याकडनं आम्ही मग मॉडेल कॉलेजमध्ये घेतले, साकेत कॉलेजला घेतले, शाळा स्तरावरती घेतले आणि एक लोकवाटिकेतली एक पूर्ण सोसायटी ती प्लॅस्टिक फ्री केली आम्ही या सर्व याच्यात. अच्छा. तर असं काम होत राहिलं. हे काम होत असताना विद्यार्थी आमचा घटक आहे ना, आम्हाला विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा. मग हे करत असताना परीक्षा महत्वाच्या आहेत. मग परीक्षेत पण आमची मुलं गेले पाहिजे. सेल्फ स्टडीच्या माध्यमातून रेल्वेच्या परीक्षा असतील, MPSC असतील, इतर स्पर्धा परीक्षा असतील, आम्ही आमच्या मुलांना बसवलं आणि त्यात पण आम्हाला घवघवीत यश भेटलं. आमचे अनेक विद्यार्थी आज कोण रेल्वेमध्ये आहे, कोण शासन दरबारी काम करत आहे. हेच नाही तर आम्ही फॉरेन एज्युकेशनसाठी सुद्धा मुलांना मदत करतो. ती अशी मदत असते की आपल्याकडे पैसे नाही आहेत, ठीक आहे चालेल, पण आपल्याकडे बुद्धिमत्ता आहे. तर तुम्ही काही एक्झाम पास करायच्या
तुम्हाला त्या संबंधित देशाची स्कॉलरशिप भेटेल आणि ती स्कॉलरशिप घेऊन तुम्ही तिथे शिकाल. असे देखील आमचे इथून आपण याची सुरुवात सांगताना अभिमानाची गोष्ट ही की कल्याणपूर्वापासून झाली आणि आज आम्ही संपूर्ण भारतामध्ये आम्ही व्याख्यानं देत असतो. आम्ही पोहोचतो तिथे, आम्ही जातो, आम्ही शिकवतो. अ, शाळेतल्या मुलांबरोबर आम्ही आदिवासी पाड्यांमध्ये सुद्धा काम करतो. आज आमचे 350 ते 400 मुलं आदिवासी पाड्यांवरती जे शिक्षण घेतात आणि अगदी 15 ऑगस्ट 26 जानेवारीला त्यांची छोटी छोटी इंग्रजीमध्ये भाषणं बघून असं आम्ही अरे चला काहीतरी काम होत आहे असं दिसतं. आणि अश्वमेधचं तुम्हाला सांगितलंच आम्ही. हो, हो. आणि येत्या काही दिवसामध्ये मग आम्ही सायबर सिक्युरिटीवरती लेक्चर दिले. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती लेक्चर दिले. छत्रपती महाराजांवरती प्रश्नमंजुषा घेतली. तर अशी कामं आम्ही करत आहोत. तर आपण त्यांची ओळख तर करून घेतली आहे. परंतु अशा विविध क्षेत्रात काम करत असताना, मुख्यतः शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना सन्मानही भरपूर मिळाले आणि त्याची भली मोठी यादी मी पाहिली आहे. हे आता आपण तर ते यादी वाचून बसलो ना, तर हा एपिसोड इथेच संपेल. पण सर, तुमच्या मुखातून तुम्हाला भावलेलं म्हणण्यापेक्षा विविध स्तरावरील थोडक्यात काही सन्मान तुम्ही आम्हाला सांगा. अं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अत्रेमध्ये एका शैक्षणिक संस्थेने म्हणजे या संस्थेचं नाव सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था आहे. ओके. त्यांच्याकडनं मिळालेला तो अवॉर्ड तो स्मरणात राहील. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण जे आपले मुंबईला आहे हां. प्रतिष्ठान त्यांच्या मार्फत तो राज्यस्तरीय जिल्हास्तरीय आहे. जिल्हास्तरीय राज्यस्तरीय हां. तो मिळालेला एक अवॉर्ड तो एक खूप छान लक्षात राहील. आणि हे जे मी तुम्हाला आधी सांगितलं तर केडीएमसीचा स्वच्छता दूत म्हणून आहे तो सुद्धा. आणि आदर्श शिक्षक म्हणून असे तर आहेतच पुरस्कार म्हणजे तालुका राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरती भेटले. पण मला इथे नमूद करायला एक आवडेल की 2018 मध्ये भारतामध्ये उज्जैन या ठिकाणी ओके. इंटरनॅशनल गुरुकुल कॉन्फरन्स झाली. ओके. ज्या ठिकाणी 9 देशातल्या गुरुकुल एकत्र आलेले 3,500 गुरुकुल तिथे एकत्र आलेले. अरे बापरे! आणि त्या ठिकाणी सुद्धा आमचा सत्कार झाला कारण की आम्ही वैदिक गणित शिकवतो आणि तिथे आम्हाला संधी भेटली तर तो आमच्यासाठी फार मोठा होता. अं, तसेच प्रत्येक अवॉर्ड आम्हाला जाणीव करून देतं की तुमची जबाबदारी वाढते. हां. तुम्ही ते केलं पाहिजे. अजून एक असा अवॉर्ड आहे की तो ट्रॉफी आणि सर्टिफिकेटचा नाहीये. पण तो प्रसंग अवॉर्ड पेक्षा मला मोठा आहे. जेव्हा मला माझ्या स्वतःच्या शाळेमध्ये बोलवलं गणेश विद्या मंदिरमध्ये आणि सांगितलं की तुला विषयावरती बोलायचं आणि तू बोल म्हणून. आणि मुलांशी बोलत असताना माझे सर्व शिक्षक मागच्या बाकावरती बसलेले आणि तो जो अवॉर्ड होता तो मी कधीच विसरू शकत नाही की ज्या शाळेने आम्हाला घडवलं त्या त्याच शिक्षकांसमोर पुन्हा स्वतःला मांडणं आणि ते खरंच म्हणजे शब्द नाहीयेत त्या गोष्टींना. असे खूप सारे अवॉर्ड आणि या अवॉर्ड मुळे जबाबदारी वाढत चालली आमची. जबाबदारी वाढते. कारण एक गोष्टीची ना समाधान मिळतं, की दखल घेतली जाते आहे. आपल्या कार्याची दखल घेतली जाते पहिली गोष्ट आणि मग त्यानुसार आपली जबाबदारी वाढते. मग ह्या दोन्ही याच्यावरती आपल्याला बॅलन्स करून मग घ्यावं लागतं, की आता नाही अजून आपल्या यापेक्षा काही वेगळं करू शकतो आपण. तर आपल्या लक्षात आलं असेल, की आपण कोणाशी आज चर्चा करतो आहोत. तर ह्या पुढील जो मार्गदर्शन आहे, ते अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. मी का अगोदरच हे घेतलं, कारण आपल्यालाही कळावं, की आपण कोणाचं ऐकतोय आणि का ऐकावं? बरोबर ना? पुढचा आता आपण विषय घेऊया. खरं म्हणजे सर, परीक्षा सोपं व्हावी यासाठी काहीतरी तंत्र असायला हवं. तुमच्या परीने ते तंत्र काय असायला हवं? कशी सोपी करता येईल परीक्षा? धन्यवाद याच्यासाठी की मी सुद्धा मराठी माध्यमातला विद्यार्थी आणि परीक्षेची भीती आजही मला वाटते. पण जेव्हा मी 10वीला होतो तर 10वीला आमच्या शाळेमध्ये एक प्रयोग केला गेलेला की ही मुलं क्लासेसला कुठे नाही जाणार, हे दिवसभर शाळेतच राहणार. ओके. आणि त्याच्यामध्ये असं असायचं सकाळच्या टप्प्यामध्ये शाळेचे वर्ग चालायचे, दुपारी आम्हाला पुन्हा बोलवलं जायचं. 3 वर्ग व्हायचे आणि संध्याकाळी 6 ते 8 पाठांतर व्हायचं. म्हणजे आमचे बारूदवाले सर म्हणजे दिनेश बारूदवाले सर,
साळुंके सर तर आता रिटायर झाले. बळीराम साळुंके सर हे सर्व त्या तासाला असायचे आणि आमच्याकडनं अभ्यास करून घ्यायचे. म्हणजे पाठ्यक्रम द्यायचे. धडा आहे, तुला जे होईल ते कर. मग रिकामा जागा असेल रिकामा जागा कर. एका वाक्यात असेल एका वाक्यात कर. जोड्या असतील जोड्या कर. पण तू काहीतरी अभ्यास कर आणि घरी जा. बरोबर. असं असं ते आम्हाला 10वीला म्हणजे 1998 मध्ये आमच्या शाळेने आमच्यावरती काम केलेलं. अच्छा. मग जेव्हा शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली, पण हा उपक्रम तर युनिक असं मला वाटतोय काहीतरी वेगळा. हो हे राबवलं म्हणजे तो जायचं. कोणाच्या कल्पनेतून आला? हे त्यांचं नाव घ्यायला मला वाटतं हे पूर्ण पूर्ण म्हणजे गणेश विद्या मंदिर शाळेचं एक श्रेय. शाळेत हो हां. हो, हां. शाळेचं श्रेय आहे अच्छा, अच्छा. की शाळांनी हां. आधी चाचणी घेतली. अच्छा. त्या चाचणीमध्ये वर्गवारी केली की अच्छा. ज्यांना कमी मार्क आहे आणि ज्यांच्यामुळे शाळेचा रिझल्ट खराब होऊ शकतो बरोबर. अशा मान्यवरांना घेऊन हे 2 ते 8 चे वर्ग चालायचे आणि त्याच्यात आम्ही होतो. हे आमचं हं. खरंच आमचं भाग्य की आम्ही त्याच्यात होतो आणि दिवसभर आम्ही शाळेमध्ये राहायचो. आमचे भगवान पाटील सर असतील, मॅडम आमचे शामबाग मॅडम असतील, सर्वच आपल्या म्हणजे या शाळेमध्ये सर्वांनी. एक अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या निवेदिका होत्या होत्या म्हणजे अजूनही आमच्या सोबतच आहेत का? मोरे मॅडम ललिता आपले मोरे मॅडम. मोरे मॅडम म्हणजे खरंच त्या 7वीला होत्या. आपलं 10वीचं चाललंय म्हणून हे बरोबर, सर्व बरोबर, हे बरोबर. सर्व हां, हे हां, सर्व हां, आणि हां. अगदी आम्हाला जे शिक्षक होते ना त्यांच्यामुळे आम्ही शिकलो आणि आज आम्ही जे पण शिकवतोय ना ते त्यांच्यामुळे शिकवतोय. हे जे अभ्यासाचं सोपं तंत्र आहे ना त्यांनी आमच्यासाठी शोधून काढलेलं आणि आता आम्ही ते मुलांना मुलांना देतो देते. की ओके, ओके. सोप्याकडून कठीणापर्यंत जा. हां. आधी सोपं सोपं जेवढं होतंय ना तेवढं तुम्ही सोपं 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 करा आणि त्याच्यानंतर कठीण भाग बघूच ना आपण. हं. तर सोप्याकडून कठीणापर्यंत कसं जायचं हे शाळेतच असताना आम्ही शिकलो. ओके. म्हणून 10वी नंतर कधीच आम्हाला कुठेच ब्रेक नाही लागला की आम्ही पूर्ण आमचं पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा पुढच्या ज्या 2 ज्या डिग्र्या आहेत त्या सर्व की त्याचा पाया शालेय जीवन. शाळेत घेतलेली आमच्यावरती या हं, सर्व हं. शिक्षकांनी मेहनत. त्यासाठी सर्व शिक्षकांचे आभार आणि अभिनंदन करावंसं वाटतं. खूप छान, नक्कीच. खूप छान. तर तंत्र म्हटल्यानंतर आपल्यासमोर काय येतं परीक्षा घटक आहेत. परीक्षा एका घटकावरती होते. त्यासाठी एक अभ्यासक्रम फिक्स असतो. हो. हं. तो अभ्यासक्रम समोर असला पाहिजे. ज्याला आपण सिलेबस सिलेबस. सिलेबस तो समोर असला पाहिजे. बरोबर. असं जे बोलतात आउट ऑफ सिलेबस वगैरे त्या अंधश्रद्धा आहे. आउट ऑफ सिलेबस कधीच येत नाही. बरोबर. पुस्तकाच्या बाहेरचं कधीच परीक्षेला येत नाही. हे अधोरेखित करून हो, घ्या. हो, हो, हो. पुस्तकाच्या बाहेरचं कधीच परीक्षेला येत नाही. इव्हन अ, जास्तीत जास्त म्हणजे टक्केवारी जर सांगायची झाली हं, तर 60-40 60% जे तुम्हाला स्वाध्याय आहे, एक्सरसाइज आहे, धड्याच्या खालचं हं. 60% त्याच्यातलं येतं. मग अभ्यास जर सोपा करायचा तर तुम्ही पाठ्यक्रम जवळ घेतला पाहिजे. पुस्तकं वाचली पाहिजे. शाळेत सांगतात ना, की धडा झालाय, प्रश्नोत्तर लिहून घ्या, प्रश्नोत्तर पाठ करा. ते वेळोवेळी केले पाहिजे. ते झाले तुमचे, की तुमची परीक्षेची अर्ध्याहून जास्त तयारी झालेली असते. ओके. मग तुमचा 100% सिलेबस लक्षात राहणं. हं. त्यासाठी तुम्ही पठण आहे, मनन आहे, चिंतन आहे, लेखन आहे, याचा वापर करणं. हे करून 100% अभ्यासक्रम आपल्याजवळ ठेवणं आणि मग परीक्षेला सामोरं जाणं. जेव्हा माझा 100% अभ्यास झालेला आहे, तर माझी भीतीचं प्रमाण फार कमी होतं ना. नाही, हा फार अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. मी पाहिलं, की मुळात जर मला येत असेल ना, तर मी खूप कॉन्फिडन्सली बोलतो पण. हं, सरांच्या समोर पण कॉन्फिडन्समध्ये आपण बोलत असतो हं, हं, हं. आणि मग तसंच लिहिताना पण तो कॉन्फिडन्स मला वाटतं दिसून येतो, येतो. येतो, येतो. येतोच. आणखीन एक म्हणजे आपण सर्वांनी परीक्षा दिल्यात. परीक्षेच्या आधी आपली आपली मानसिकता काय असते, की थोडं धगधग होत असतं. हां. त्या दिवशी आपण ते म्हणजे सकाळचा मी पाठ ब्रेकफास्ट केलेलं येते का दुसरं काय येते की काय? दुसरं हां, काही हां. एक 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 हां. एक भीती असते. भीती असते. एक हां. भीती असते. ती हां, भीती घेऊन दडपण आपण हे दडपण भीती ती म्हणा भीती असतेच, घेऊन असतेच. आपण वर्गामध्ये जातो. आपला हां. बेंच शोधतो. बेंचवरती बसतो. हं. चुळबुळ चालू असते आपली. म्हणजे एक तर हात हलेल, पाय हलेल, बरोबर. हां. हे सर्व हलेल. आपल्या हां. रोजच्या मित्रांशी पण आपण धड बोलत नाही. कारण आपला मेंदू अस्वस्थ असतो. म्हणून आपल्या शरीराला तो संकेत देत असतो. मग नक्की काय येणार आहे ना पुढे? कम्फर्टेबल झोन प्रश्नपत्रिका काय असणार आहे? ओके. माझ्या ओळखीची असणार आहे की नसणार आहे? नसणार आहे. हां. जेव्हा ती प्रश्नपत्रिका समोर येते ना, पहिले पहिले काही मिनिटं आहेत किंवा काही सेकंद आहेत. हां. अरे हे सर्व काय?
असं होतं. हा. मग त्याच्यानंतर एक प्रश्न ओळखीचा वाटतो आणि मग ती लिंक लागते. मग सर्व प्रश्न ओळखीचे वाटायला लागतात. हा, आणि मग हा, हे पण ओळखीचं, हे पण ओळखीचं, हे पण ओळखीचं, हे पण ओळखीचं. आणि मग नंतर जेव्हा पेपर संपतो, आपण सहज विचारतो ना मित्राला, हा. "काय रे कसं होतं?" "अरे सोपा होता." मग 3 तास आधी जी गोष्ट आपल्याला माहित नाही कशी आहे, पण बरोबर. आपण त्याच्यासाठी घाबरलोय. हा. 3 तासानंतर ती गोष्ट आपल्याला एकदम सोपी वाटते. राईट. का? कारण की ती झालेली असते. आपण त्याच्यातनं गेलेलो असतो. अभ्यासक्रमामध्ये एवढंच सांगेल, जसं आपला सिलेबस झाला. सिलेबस झाल्यानंतर एक येतं उजळणी करणं एक असतं, सराव करणं एक असतं. सराव करताना भरपूर वेळेस आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो, जेवढी गणितं तुम्हाला करायची, गणिताचा सराव करायचा तुम्ही रात्री झोपायच्या आधी करा. कारण त्याच्यामध्ये असं आहे, की आपण जेव्हा गणिताचा सराव करतो, आपली ब्रेन एक्सरसाइज होते. बरोबर. म्हणजे तुम्ही असं कोण जास्तच प्रेशरमध्ये असतील, त्याला 5 साधे गणितं देऊन बघायची. बाबा हे चल तू सोडव बरं. हम्म. आणि सोडवल्यानंतर त्याच्याकडे बघायचं. तो हलका झालेला असतो. कारण ब्रेन एक्सरसाइज ब्रेन हा. एक्सरसाइज एकतर आपण योगा प्राणायाम याद्वारे करू शकतो हा. किंवा गणित सोडवून करू शकतो. हो, 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 हो. तिसरा ब्रेन एक्सरसाइज साठी विद्यार्थ्यांकडे पर्याय नाहीये. राईट. बरोबर. आणि जेवढंही आपल्याला वाचायचंय, हम्म. जेवढंही वाचायचंय, तेवढंच जेव्हा पण आपण झोपेतनं उठू, हम्म. तेव्हा वाचायचं. आता काही विद्यार्थ्यांना सवय असते दिवसातनं 2दा झोपतात, म्हणजे रात्री एकदा आणि दुपारी एकदा. हा. मग उठल्यानंतर वाचा ना, उठल्यानंतर वाचा. कारण तर पाठांतर आहे किंवा वाचन आहे ते सकाळी करा. आणि जेवढं पण आकृत्या काढण्यापासून गणित सोडवण्यापर्यंत चित्रकला वगैरे असेल ते झोपायच्या आधी करा. झोपायच्या आधी करा. अशा जर काही टेक्निक्स आपण वापरल्या, ओके. हा. तर खूप सोपं होतं. दुसरं अगदी महत्वाचं, की आपला तास असतो शाळेचा 35 मिनिटाचा बरोबर. आणि 10वीची जी परीक्षा असते हम्म. ती 3 तासाची 3 असते. तास. 3 तास त्या विद्यार्थ्याला बसावं लागतं. ती बैठकीची सुद्धा त्याला सवय झाली पाहिजे. ओ. हं, शाळा करतात प्रयत्न, शाळा खूप चांगल्या करतात. हा. शाळा प्रिलियम घेते हा. आणि प्रिलियमद्वारे रिव्हिजन 2-3 रिव्हिजन हा. रिव्हिजनद्वारे हा. हे सर्व करत हा. असते. पण जो मधला गॅप येतो ना 20 ते 25 दिवसाचा, ओके. हा. त्याच्यामध्ये मुलांची ती लिंक तुटते. म्हणून बरोबर. पहिले पहिले 1-2 दिवसाचे जे पेपर असतात ते मुलांचे पूर्ण लिहून होत नाही. ओके. आणि ते भाषा असते, मग ते लेंदी असून देत किंवा ती बसायची सवय नसल्यामुळे. बरोबर. मग काय करायचं? मग आपण बसायची सवय लावून घ्यायची. मी अभ्यासाला बसलोय समजा, तर मी किती मिनिटं बसलं पाहिजे? तर छोट्यापासून सुरुवात करा. मी 20 मिनिटं बसेल, 5 मिनिटाचा ब्रेक घेईल. हां, तर ब्रेकमध्ये नो मोबाईल, हम्म. नो टीव्ही. बरोबर. कारण तो जर ब्रेक घेतला तो 5 मिनिटाचा आणि त्याच्या हातात तो मोबाईल लागला, तर 5चे कधी 50 मिनिटं होतील सांगता येत नाही. सांगता येतं डिस्ट्रॅक्ट होऊन जातं. येस. बरोबर. म्हणून मग ते ब्रेक घेताना 20 मिनिटं अभ्यास केला, 5 मिनिटाचा ब्रेक. 20 मिनिटं अभ्यास केला, 5 मिनिटाचा ब्रेक. असे 5-5 मिनिटाचे ब्रेक घेऊन 3 तासाची बसायची सवय लागू शकते. हां, जर विद्यार्थ्याची बैठक खरंच चांगली आहे, तो 20 मिनिटापेक्षा अधिक काळ बसू शकतो. नाही वाढवा. मग आम्ही 40-5, 40-5, 40-5 सांगतो. म्हणजे 40 मिनिटं बसा, 5 मिनिटं घ्या. 5 मिनिटं गॅप घ्या. बरोबर. 40 मिनिटं बसा, 5 मिनिटं गॅप घ्या. आणि याचे परिणाम खूप सुंदर आहेत. म्हणजे लिहितात, मुलं बसतात कारण आणि ब्रेन करतात. रिस्टार्ट होतो परत. रिफ्रेशमेंट होते आणि बरा हं, वाटत परत त्याच्यात तो त्याचं ते दिसून येतं मग. पुढच्या 40 हो, मिनिटामध्ये परत हो. तुम्हाला तो गॅप दिसून येतो. आणि वपुगाळांनी खूप सुंदर सांगितलंय, आराम म्हणजे कामात बदल. हां. मग आम्ही थोडंसं त्याला मॉडिफाय केलं. आम्ही सांगतो 40 मिनिटानंतर विषय बदला. हे खूप छान. आणि हा 40 हा 40 अनुभव मिनिटानंतर हा विषय बदला. हा अनुभव मी देखील घेतलाय. म्हणजे एखादी गोष्ट होती की मला बराच वेळ मी करतोय मला ती जमत नव्हती. काय केलं तसं पॅक केलं, बाजूला ठेवलं. मी बाहेर आलो आणि त्या मी काय करू ते विसरून गेलो. ते विसरून जायचा प्रयत्न केला किंवा दुसऱ्या एका विषयामध्ये मी माझं लक्ष केंद्रित केलं आणि ठरवून मी पुन्हा 5-10 मिनिटांनी पुन्हा त्या ठिकाणी गेलो. खोलून बघितलं. सहज ते मला हो, हो, करता हो, आलं. हो, हो, हो. अरे हे एवढं सोपं होतं मला मगापासून जमत का नव्हतं. कारण मला वाटतं असं मला एक तज्ञ बोलले की मेंदूवरती तुमच्या ताण आला होतो ना, थोडा रिलॅक्स झाला तो अतिशय तो ऊर्जेवान होतो आणि तो नक्कीच, अतिशय नक्कीच. जास्त क्षमतेने तो काम करतो. हे फार हे सर्व जे मी प्रयोग सांगतोय ना, हां. याच्याने तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याची क्षमता वाढवतात.
आणि साधारण काय असतं, जेव्हा विद्यार्थी घरी बसतो अभ्यासाला, बरोबर. तो घरी कुठे बसतो? आता आम्ही चाळीतले लोक ना, हो. तर आम्ही घरी बसणार तर आम्ही पलंगावर बसणार किंवा खाली बसणार. बरोबर. आम्हाला ती टेबल आणि खुर्चीची सवय नाहीये हो, आम्हाला. हो. ते असं हा हां, हा हां. आम्हाला नाहीये. स्टडी टेबल हा स्टडी नाहीये. स्टडी मग रूम नाहीये आपल्याजवळ, स्टडी टेबल स्टडी नाहीये. टेबल नाहीये. मग मग अशा वेळेस काय करता येईल? तर ठीक आहे, सामान्य एका घरामध्ये 2 खुर्च्या तर हां, असू शकतात. हां. तर खुर्चीचा वापर आपण करू शकतो बसण्यासाठी. अच्छा. मग एकदाची त्यांची बैठक पूर्ण झाली बघा, हां, सिलेबसमुळे अभ्यासक्रम पूर्ण आम्ही उतरवलाय. हां. आम्ही आता 3 तास बसू शकतो. बरोबर. न डिस्टर्ब होता बसू हॅबिट शकतो. झाली. सवय होते तिची. हो, हां, हो. हां. न डिस्टर्ब होता बसू शकतो. बरोबर. बसलो. या 2 पूर्वतयारी झाल्या. हां. ठीक आहे. आता खूप सोपी होते ना परीक्षा आम्हाला. आता सोपं होतंय. बऱ्यापैकी अर्ध 50% तुमचं काम बऱ्यापैकी झालंय. आता आम्हाला आम्हाला ती सोपी. आता राहिलं काय सर्वात महत्वाचं, तर भीती वाटणं. परीक्षा, परीक्षा, परीक्षा आणि ह्या परीक्षेची भीती ही प्रत्येकालाच जाणवत असते. सर, या परीक्षेची भीती घालवण्यासाठी काय करावं? अ, सुरुवातीला परीक्षेची भीती ही नकारात्मक नका घेऊ, सकारात्मक घ्या. उदाहरणार्थ, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये चाकू, विळी हां. हे धारदार हत्यारं असतात. बरोबर. हां. हो, आहेतच. आणि यांचा आपण वापर कधी करतो? बटाटा चिरायला, कांदा चिरायला, टमाटा चिरायला, बरोबर, आणि तो झाल्यानंतर ठेवून देतो. बरोबर. तसंच भीतीचं आहे. सुरक्षित ठेवून हो. देतो. जसं मी तुम्हाला मागे उदाहरण दिलं, की हां, परीक्षेला जाताना भीती असते. हां, परीक्षा सुटताना आनंद असतो, हां. मगाशी की आपण हा विषय केला. हो, हां, सोपा हां. आहे. अरे हां, जे सोपा होता. ओझं असतं ते मोकळं हायसं वाटतं. हां, बाबा चला मोकळं झालो. मला खूप सोपं गेला. हां, हं. हां. जर भीती नसेल तर विद्यार्थी अभ्यास करणार नाही. ते पण बरोबर आहे. म्हणून भीती आहे म्हणून अभ्यास आहे. परीक्षेची भीती आहे म्हणून अभ्यास आहे. तर परीक्षेची भीती असावी, दडपण नसावं. मग हे घालवण्यासाठी काय काय करता येईल आपल्याला? हे घालवण्यासाठी आपला अभ्यासक्रम पूर्ण आपला तयार असला पाहिजे. हं, अभ्यासाची तंत्र वापरून आपण अभ्यास केला पाहिजे. हं. परीक्षा कालावधीपूर्व आपण अनेक प्रश्नपत्रिकांचा सराव केला पाहिजे. सराव करून त्या तपासून घेतल्या पाहिजे. तपासून घेत असताना आपल्या शिक्षकांना सांगितलं पाहिजे, की कुठे चुकतंय ते आम्हाला मार्क करून द्या आणि आम्ही त्याच्यावरती काम करू. ओके. आणि असं परत त्या उत्तरपत्रिकेवरती काम केलं पाहिजे. हं. ह्या जेव्हा ह्या प्रोसेसमधनं आपण जेव्हा जातो, ह्या सगळ्या क्रिया करून घेतो ना, हां, तर परीक्षेची भीती ही फार कमी झालेली असते. बरोबर. बस फक्त एवढंच असतं, की नवीन सेंटर असतं आणि त्या ठिकाणी जाणं असतं. हां, जागा नवीन असते हो, हो, आणि हो. आपल्या शेजारी कोण असतं बसायचं हो, हो. कल्पना नसते. आणि आणि होतं काय, की मग मग जी पहिल्या 5-7 मिनिटांची जी आपली उत्सुकता असते, हां, तेवढ्या पुरतीच भीती आणि उत्सुकता असते. बरोबर. एकदा उत्तरपत्रिका हातात आली, त्याच्यावरती आपण नंबर टाकले, की ती भीती अशी कमी, 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 कमी व्हायला लागते. ही मानसिकताच आहे. आणि ही असावीच, ही असावी. ही सडनली जर कमी केली तर आपण मग काय, मग परीक्षाच परीक्षा. मजाच येणार नाही पण, आहे ना? मजाच मजाच येणार नाही. मजाच येणार नाही. जीवनातला तो एक आनंदच आहे असं म्हणायला लागेल. कारण हं. जेवढं टफ असेल तेवढी बघा ते अचीव्ह करायला मजा येते. मजा येते. बरोबर. सर, असं पाहिलं जातं, की एखादा विद्यार्थी चुकीचा वागला, एखादी किंवा तो नापास झाला, तर पहिलं खापर त्याच्या पालकांवरती फोडलं जातं. हो, बरोबर आहे. कारण शिक्षकांच्या नंतर पालकच महत्वाचं एक आपलं कर्तव्य निभावत असतात किंवा त्यांची एक आपली जबाबदारी आहे, असं आहे. मग या काळात पाल्याशी किंवा विद्यार्थ्यांशी आपल्या पाल्याशी पालकांनी कसं वागायला पाहिजे? त्यांचं वर्तणूक कसं असायला पाहिजे? अ, नक्कीच हे बरोबर आहे, की शाळेतले 5, 6, 7 तास सोडल्यानंतर, हां, म्हणजे आता हल्ली 10-12 तासाच्या पण शाळा आहेत. बरोबर. शाळेतला तासिका सोडल्यानंतर जास्तीत जास्त विद्यार्थी हा घरी असतो. हं, मग घरी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. घरी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणजे काय? एक तर ते मोठे झालेले असतात हं. आणि त्यांना टोकलेलं आवडत नसतं. बरोबर. त्याच्यामुळे लांबून आपण बघू शकतो ना, की तो काय करतोय. जर तो वाचतो आहे, तर हां, मी आता बघितलं, की तो पान क्रमांक 58 वाचतोय. ओके. भाजीला फोडणी दिली, भाजी टाकली. हां, भाजी झाल्यानंतर मी हं. परत आली. म्हणजे आईचं सांगतोय. हां, परत आली आणि मी बघितलं, हां. तर त्याचं पान क्रमांक 60 किंवा 61 नसेल, तर तो वाचतोय का? एवढं तर आई करू शकते. बरोबर. हं. हां, किंवा जसं आपण सांगितलं आता,
अभ्यासाचं साहित्य म्हणून मोबाईल झालेला आहे. हा तो YouTube वरती काही व्हिडिओज बघतोय त्याचे. बरोबर हा. तो नक्की तो अभ्यासाचे व्हिडिओ बघतोय का? एवढं तर ना, मग अशा वेळेस काय करायचं तर ठीक आहे, पालकांनी की तू हेडफोन नको वापरूस. ओके. मग आई किचन मध्ये असून दे, हॉलमध्ये असून दे किंवा मुलगा स्टडी रूम मध्ये आईचा असून पण दे. अभ्यास होईल ना मग मला वाटतं ऐकून ऐकून. हो. मग तो असतोच त्यांचा. तो असतोच त्यांचा. आणि जे बसण्याच्या पद्धती सांगितलं मी तुम्हाला 20-5 किंवा 40-5. बरोबर हा. इथे आईची भूमिका किंवा घरात असणाऱ्याच्या मोठ्या किंवा लहानाची भूमिका असते, की बरोबर. दादा खरंच सुद्धा किंवा ताई खरंच सुद्धा 5 मिनिटाचा ब्रेक संपला, आता बसूयात का आपण हा, हा. म्हणून. आरोग्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. होतं काय, मुलं जागरण करतात. ओके. हं. आणि परीक्षा त्या भीतीपोटी. भीतीपोटी बरोबर. जागरण करतात. जागरण केल्यामुळे पण अनेक आजार, डोकं दुखायला लागणार, हं. डोळे लागणार, पचन क्षमता व्यवस्थित नाही चालणार, मग पोटात दुखणार. म्हणजे बरोबर. अनेक मुलं तुम्ही जर बघितले हं. तर परीक्षेच्या आधी त्यांना ताप आलेला असतो. अच्छा. त्याचं कारण हेच की मग अतिश्रम, अति जागरण. मग पालकांनी ते टाळावं. हं. अं, साधारण जे आपण अन्न खातो तेच अन्न छानपैकी म्हणजे घरातलं जेवण मुलाला दिलं पाहिजे. बाहेरचं जंक किंवा फास्ट फूड अवॉइड करावं ज्याने परीक्षेत. आरोग्यावरती हो, परिणाम हो, होईल हो, असं हो, हो. टाळलं पाहिजे. एवढंच सांगेल, आपलं पाल्य सुदृढ ठेवायचं परीक्षेच्या वेळेस. ओके. मानसिकदृष्ट्या सुद्धा हं. आणि शारीरिकदृष्ट्या सुद्धा. परीक्षेला जाताना ना मस्त पोट भरून नाश्ता करून मुलांना किंवा मुलीला घेऊन जायचं आपल्या. म्हणजे सुदृढ शरीरात सुदृढ मन असतं हो, हो. आणि तसंच त्याची बुद्धिमत्ता ही तशीच हे होऊन जाईल. म्हणून शरीराच्या प्रमाणे नंतर मनावरती पण आपल्याला दिसतोच. तो दिसतो दिसतोच. परिणाम तर होतो. पालकांनी त्याची झोप व्यवस्थित झाली का ते बघितलं पाहिजे. त्याची मानसिक स्थिती कशी आहे? जास्त व्हायला आहे का? हं. ते पण बघितलं पाहिजे. हं. त्याच्यानंतर केंद्रावरती पालक जातात. हं. तर केंद्रावरती परीक्षेवर आणताना हा पेपर कसा होता? ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर त्या घरी आल्यानंतर त्या विषयावरती डिस्कसच नाही करायचं. कारण तो पेपर झालेला आहे. ओके. मग किती बरोबर किती चूक करून आता आपण त्याच्यात आता काय बदल नाही करू काहीच शकत आहे. करू शकत नाही. काहीच राइट. नाही करू बरं. शकत आहे. वेळ निघून गेली आपली. हां. मग काय करायचं? बाबा तू आलायस परीक्षेवरनं, आता तू मस्त आराम कर. हां. उठल्यानंतर आपण ते बघूया बघू म्हणून काय काय ते. करायचं. बरोबर. तर अशा पद्धतीने पालकांनी अगदी खेळीमेळीच्या वातावरणात, जसं आपलं कुटुंबातलं आनंददायी वातावरण असतं, त्या वातावरणातच त्यांना ठेवायचं. मग हं. ते मुलाचं दडपण कमी करायला ते मदत मदत करणार. करतात. आणि बरोबर. करतच हे. म्हणजे मी बघितलं आजकाल आई-वडील दोघं कामाला असतात. मग हं. अशा वेळेस काय करावं? मग अशा वेळेस सुट्ट्या सलग भेटत नाही. अशा वेळेस काय करावं? तर सुट्ट्या वाटून घ्याव्या. कठीण जर पेपर असेल आणि हं. तेव्हा आई जवळ असावी, सोप्याच्या वेळेस बाबा जवळ असावं. नावाजणी असं. किंवा अशा जर काही आपण प्रयोग केले ना, तर त्यालाही परीक्षा सोपी जाते हं. आपल्या मुलाला हां, आणि म्हणजे आपल्याला पण जाते मुलाच्या सोपी. वेळापत्रकाप्रमाणे आई-वडिलांनी पण आपलं वेळापत्रक बनवून घ्यावं. नक्कीच, 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 नक्कीच. आणि छान. भविष्य आहे ना आपलं सगळं, हे खरी, भविष्य आहे खरी गोष्ट. आपलं सगळं. विद्यार्थी म्हणजे जसं भारताचं भविष्य तसं आपल्या कुटुंबाचं पण भविष्य कुटुंबाचं आहे. खरी गोष्ट आणि आहे. तुम्ही जे बोललात ना ते बरोबरच, की मुला-मुलींना यश भेटलं तरी कुटुंबाचं कौतुक होतं. कौतुक होतं. आणि अपयशी झालं तरी कुटुंबाला बोलणी का. आई-वडिलांनाच ऐकून घ्यावं लागतं. कारण तो हं. आपल्या कुटुंबाचा घ्यावं लागतं. भागच हां. आहे. कारण जो प्राउड फील होतो त्यांना, हं. तसं त्यांना कधी-कधी अरे माझा मुलगा नाही नाहीत आणि नापास झाला असं म्हटल्यानंतर ते एक आता नापासाचं प्रमाण तर खूप कमी खूप झालेलं कमी आहे. झालंय. खूप खरी. म्हणजे खूप कमी झालेलं आहे. हं. नापास तर कोण होतच नाही. फक्त घाबरून बेचैनी वाटते, काही मार्क कमी होतात. पर्सेंटेज हो, हो, कमी हो. काही होतात. मार्क कमी होतात. टक्केवारी तर जे कमी. याच्याकडे आपण आता एवढा जर विचार केला आपण सर्वांनी बसून, आपण सर्वांनी म्हणजे हां, परीक्षा जरी एका विद्यार्थ्याची असली, हां. तरी अ, आई, वडील, बहीण, भाऊ हे घटक तेवढेच महत्वाचे आहेत. बरोबर. बरोबर. तेवढेच महत्वाचे आहेत. म्हणजे सांगताना एक एक तुम्हाला प्रसंग सांगेल, की हं, एक हुशार हुशार विद्यार्थी होता. हं. पेपर झाल्यानंतर फोन आला आणि त्याने सांगितलं, की "सर मी पेपर कव्हर नाही करू शकलो." अगदी त्याचा आवडता इतिहास हं, विषय होता. बोललो, "काय झालं?" हं, तर बाबा आणि मी आम्ही परीक्षा केंद्रावर येत होतो. हं. आमच्यासमोर एक अपघात झाला आणि तो अपघात मी बघितला. हो. तर त्या अपघात त्याच्या डोक्यात राहून त्याने तो पेपर दिला. एक 14 वर्षाचा विद्यार्थी, त्याच्या हां. डोक्यात अपघात आहे आणि तो अपघात डोळ्यासमोर ठेवून पेपर लिहितो. म्हणजे जरी विद्यार्थ्याची परीक्षा असली, हं, तरी सामाजिक भान पण
असलं पाहिजे. बरोबर, बरोबर, बरोबर. म्हणून आता हं. काही वर्षापासून घराच्या ॲड्रेसच्या जवळच्या सेंटर मुलांना द्यायला लागलेलं आहे. द्यायला हवे. बरोबर, त्याच्या मागे पण तेच कारण की जास्तीत जास्त त्यांचा जो वेळ आहे बरोबर, तो वेळ वाचेल पण आणि त्यांचा जो परीक्षेला जाण्याचा प्रवास बरोबर, तो पण एकदम सुखकारक होईल. बरोबर. बऱ्याचशा पैलूंवरती आज आपण इथे कटाक्ष टाकलाय आणि सरांनी बऱ्यापैकी काही विषय सोपे सोपे करून सांगितले. मला वाटतं सर जसे फील्डवरती बऱ्याचपैकी प्रयत्न करतायत आणि मुलांना मार्गदर्शन करायचा प्रयत्न करतायत. तर आज आपल्या माध्यमातून सर इथे आलेत आणि त्यांनी आपल्या संपर्कात येणार किंवा जनशक्तीच्या माध्यमातून हा जो एक प्रयत्न आपण करतो आहोत, हा खऱ्या बऱ्यापैकी यशस्वी व्हावा अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि सर इकडे आलेत त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. आपल्या माध्यमातून परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आपण पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. शुभेच्छांमध्ये पण आपण मी मी हे सांगतो, मी कधीच बेस्ट ऑफ लक बोलत नाही. मी ऑल द बेस्ट बोलतो. ऑल द बेस्ट. हां. लक लक म्हणजे भविष्यावरती नका तुम्ही नका आहे ते आहे जे भविष्य ते राहणार आहे. बरोबर. ऑल द बेस्ट म्हणजे तुम्ही जे केलेलं आहे त्याच्यात हां. बेस्ट तुम्हाला तिथे तुम्हाला द्यायचं तिथे आहे. बेस्ट द्यायचंय. म्हणून सर्वांना ऑल द बेस्ट आणि खरंच धन्यवाद जनशक्तीचे. खूप खूप बरं वाटलं सर आपण इथे आलात. अशाच प्रकारे विद्यार्थ्यांनीही अगदी मनपूर्वक आणि सरांनी जे सांगितलेले जे काही बाबी आहेत, त्या गोष्टी आहेत, त्याच्यावरती थोडंसं लक्ष ठेवून आपल्यात बदल घडवून आपल्या पुढील जो भविष्य आहे, त्यामध्ये बदल घडवावे, असं आम्हाला वाटतं.